अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. श्री साई सच्चरित्र मराठी अर्थ. अध्याय 25. भक्त अभिष्ट संपादनम, म्हणजे भक्ताला त्याचे मनोवांछित आणि कल्याण प्राप्त करून देणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. कृपेचे सागर साई महाराज साक्षात ईश्वरी अवतार आहेत. ते पूर्ण ब्रह्म असून महान योगेश्वर आहेत. त्यांना आमचा साष्टांग नमस्कार असो. हे संतल लामा मंगलधामा. संतल लामा म्हणजे संतांच्या लालिमा किंवा संतांच्या शिरोमणी. मंगलधामा म्हणजे मंगल अशा स्थाना. आत्मा रामा साईनाथा तुझा जय जयकार असो. हे भक्त विश्रामा पूर्ण कामा म्हणजे सगळ्या कामना पूर्ण करण्याचं ठिकाण असलेल्या साईनाथा आणि भक्तांच्या विश्रांतीचं स्थान, त्यांच्या चिंता दुःख त्रास यांना विश्रांती देण्याचं स्थान असलेल्या विश्रामाचा तू आहेस विश्रामस्थान. हे साई समर्था तुला नमस्कार असो. मागच्या अध्यायात साईबाबांच्या थट्टा मस्करीची ओळख व वर्णन झाले. हा भक्त भावन साई भक्तांना सदा आनंद देत असतो. तो दयेची परममूर्ती आहे. भक्त मात्र श्रद्धाळू आणि भावार्थी असून त्याची भक्ती अनन्य असली पाहिजे. मग त्याला इच्छित वस्तूंची उणीव पडणार नाही. सद्गुरू म्हणजे मी स्वतःच आहे असे श्रीकृष्णाने उद्धवाला भागवतात सांगितले आहे. यावर विश्वास ठेवण्याला अनन्य भक्ती म्हणतात. माझ्या मनात इच्छा झाली की श्री साईंचे चरित्र लिहावे आणि साईंनी त्यात अति आश्चर्यकारक व ऐकण्याजोग्या लीला लिहून मला निश्चिंत केले. तसेच अधिकार नसताना आणि शास्त्रज्ञानाचे नैपुण्य म्हणजे स्किल नसताना, नॉलेज नसताना मला पामराला स्फूर्ती दिली. पामर म्हणजे माझ्यासारख्या क्षुल्लक साधारण जीवाला स्फूर्ती दिली, प्रेरणा दिली आणि आपल्या भक्तांच्या प्रबोधनासाठी माझ्या हाताने हा ग्रंथ लिहून घेतला. दप्तर ठेवा अशी जेव्हा आज्ञा माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला झाली तेव्हाच माझी मंद बुद्धी, धैर्य आणि ज्ञान यांनी संपन्न झाली. दप्तर ठेवा याचा अर्थ लक्ष ठेवा, लक्ष देऊन काम करा, प्रामाणिकपणे काम करा, लिखाण काम करा, अभ्यास पूर्ण करा, अभ्यास करा. असं ग्रंथ लिहिताना असं साईंची जी आज्ञा झाली होती हेमाडपंतांना ते इथे लिहिले. तेव्हाच मला धीर आला आणि हा उत्तम गुणांनी युक्त साई आपल्या भक्ताच्या उद्धारासाठी आपल्या कथांचा संग्रह करवून घेईल. असे नसते तर हा वाणीचा खेळ करण्याचे म्हणजे शब्दांची बडबड करण्याचं साहस मला झाले असते का? या चरित्ररूपी अमृताचा रस म्हणजे संतांच्या चरणांच्या प्रसादाचे पायस आहे. पायस म्हणजे शिजलेल्या भाताची दूध, साखर वगैरे घालून केलेली खीर. खिरीला संस्कृतमध्ये पायस म्हणतात. हे श्री साईंचे चरित्र म्हणजे भक्तांसाठी साईंच्या कथारूपी अमृताची पाणपोई आहे. पाणपोई म्हणजे पाणी पिण्याचं ठिकाण. त्यांनी ते यथेच्छ पिऊन साई कृपेने संसाररूपी वणव्याच्या तापाचे म्हणजे संसाराच्या त्रासांचे, संकटांचे निवारण करून घ्यावे. हे चरित्र नव्हे, हा सोमकांत आहे. सोमकांत, सोम म्हणजे चंद्र, कांत म्हणजे मणी. सोमकांत चंद्रमणी, ज्यावर चंद्राचे किरण पडले म्हणजे त्याला पाझर फुटतो असा समज आहे. म्हणजे कल्पना आहे सोमकांत मणी असं. तो आधी कधी असावा जुन्या काळी, त्याचं हे उदाहरण उपमा दिली आहे या चरित्राला की हा सोमकांतच आहे जणू. त्यातून साई कथेचे चंद्र अमृत सतत पाझरत असते. या ग्रंथातून तहानेने व्याकुळ झालेले चकोर पक्षी म्हणजे चकोररूपी भक्त हे चंद्र अमृत म्हणजे साई कथांमधून निघणारं जे किंवा या ग्रंथातून मिळणारं जे ज्ञान आहे आणि आनंद आहे ते मनसोक्त पिऊन तृप्त होत. म्हणजे तहानेने व्याकुळ झालेले कोण? ज्यांना साई कथा ऐकण्याची तीव्र इच्छा आहे असे चकोर पक्षी, असे भक्तगण. आता प्रेमळ श्रोतेजन हो म्हणजे ऐकणाऱ्यांनो, कलियुगात उत्पन्न होणाऱ्या दुष्ट वासनांचा नाश करणाऱ्या साईंच्या पवित्र कथा संकोच केल्याशिवाय एकाग्र मनाने
एकाग्र मन करून ऐका. साईबाबांवर जर का एकदा अनन्य श्रद्धा जडली, म्हणजे खूप मनापासून तुमची भक्ती, श्रद्धा, विश्वास तुम्ही ठेवला, तर ते साईबाबा त्या भक्ताचे सर्व अनर्थ दूर करून, संकट दूर करून, सर्व कष्ट निवारून, कष्टातून सोडवून त्याला इच्छित गोष्ट, म्हणजे त्याला जे पाहिजे आहे ती गोष्ट प्राप्त करून देतात. याबद्दलची एक गोष्ट साईंची भक्तवत्सलता दाखवते. ती जर श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकली ती गोष्ट, तर त्यांच्या मनाला आनंद होईल. म्हणून श्रोत्यांनो, ही नाविन्यपूर्ण कथा जीव लावून ऐका. म्हणजे गुरुमाऊली कशी दयेची मूर्तिमंत सागर आहे याचा अनुभव येईल. ही कथा जरी फार लहान असली तरी तिच्या तात्पर्यापासून मिळणाऱ्या शिकवणीमुळे फार चांगली आहे. एक क्षण लक्ष द्या, म्हणजे तुमची सर्व संकटे बाजूला सरतील. अहमदनगरचे दामू अण्णा नावाचे एक सुखवस्तू धनवंत कासार म्हणजे काचेच्या बांगड्या बनवणाऱ्या आणि विकणारे जे होते, त्या काळी त्यांना कासार त्यावेळेस म्हणायचे. 100 वर्षांपूर्वीचे हे प्रचलित वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काम करणाऱ्या लोकांचं एक आहे. कासार म्हणजे बांगड्या, काचेच्या बांगड्या बनवणाऱ्या किंवा विकणारे जे आहेत ते. तर कासार जातीचे भक्त ज्यांचं नाव होतं दामू अण्णा, ते साईंच्या चरणी आसक्त होते. ते अहमदनगरचे होते. त्या श्रेष्ठ भक्ताची कथा ऐकून श्रोत्यांना आनंद होईल आणि साईबाबांची भक्तांचे रक्षण करण्याची तत्परता त्यांना प्रत्यक्ष या कथां ऐकून दिसून येईल. त्यांना म्हणजे आपल्याला. दरवर्षीच्या रामनवमीच्या उत्सवाच्या वेळी, आता रामनवमी आलेली आहे, रामनवमीच्या उत्सवाच्या वेळी 2 मोठी नवी निशाणे म्हणजे 2 झेंडे शिर्डी गावात मिरवणूक निघते तेव्हा. हे तेथील लोकांना माहीत आहे. त्यातील एक नानासाहेब निमोणकरांचे निशाण आहे आणि दुसरे या दामू अण्णांचे असते. त्यांचे हे कित्येक वर्षांचे भक्तीचे आणि प्रेमाचे नियम अखंड चालू आहेत. दामू अण्णांना 2 स्त्रिया म्हणजे 2 पत्नी होत्या, परंतु संतती नव्हती, मुलगा नव्हता, मुलगी नव्हती, काहीच नव्हतं. पुढे साईबाबांच्या आशीर्वादाने त्यांना पुत्ररत्न लाभले, मुलगा झाला. या पुत्ररत्नानिमित्त म्हणजे मुलानिमित्त दामू अण्णांनी रामनवमीच्या उत्सवाप्रित्यर्थ निशाणाचा नवस केला. तेव्हापासून दरवर्षी निशाणाच्या मिरवणुकीला शिर्डीमध्ये प्रारंभ झाला. निशाण म्हणजे झेंडा. या मिरवणुकीची तयारी कोंडीबा नावाच्या सुताराच्या घरी होते. मिरवणुकीची तयारी, जी रामनवमीची मिरवणूक निघते तिची तयारी. आणि तेथून मग वाद्यांच्या गजरात ही निशाणे गावातून मिरवित नेतात. मग त्या खूप लांब पताका म्हणजेच निशाण म्हणजेच झेंडे मशिदीच्या दोन्ही टोकांना बांधतात. आणि अशा प्रकारे समारंभपूर्वक उत्तम महोत्सव दरवर्षी शिर्डीत होत असतो पहा. तसेच तेथे जे फकीर फुकरे म्हणजे गरीब वगैरे येत असत, त्यांना मनसोक्त जेवू घालून हे दामू अण्णा रामनवमीचा नियम व्रत चालवत असत. या दामू अण्णांची कथा श्रोत्यांसाठी वर्णन करून सांगतो. ती लक्ष देऊन ऐकली तर साईबाबांच्या सामर्थ्याची आपल्याला कल्पना येईल, असं लेखक हेमाडपंत सांगतायत. ती कथा ऐका दामू अण्णांची. दामू अण्णांच्या मुंबईच्या एका मित्राने त्यांना पत्र पाठवले. त्यात पत्रात काय लिहिलं होतं दामू अण्णांना त्यांच्या मित्राने, की उघड स्पष्ट 2 लाख नफा होईल असा फायद्याचा व्यवहार आपण करूया. तुमची आणि आमची भागीदारी म्हणजे पार्टनरशिप ठेवूया. प्रत्येकी 1 लाख कमवूया. चटकन उत्तर धाडा म्हणजे या पत्राचं उत्तर, प्रतिक्रिया, रिप्लाय द्या. हा धंदा अगदी चोख आहे म्हणजे पारदर्शक आहे. यात कसली भीती नाही, रिस्क नाहीये. या खेपेस कापूस खरेदी करूया म्हणजे आता आपण या धंद्यासाठी कापूस विकत घेऊया. लगोलग भाव वर चढेल. वेळेवर जे सौदा साधून घेत नाहीत ते मग मागाहून पश्चाताप पावतात, असं त्यांच्या मित्राने पत्रात लिहिलं दामू अण्णांना. मुंबईचा मित्र आहे. अशी संधी फुकट जाऊ देऊ नये म्हणून हे पत्र वाचल्यानंतर दामू अण्णांच्या मनाची खळबळ उडाली. त्या मित्रावर त्यांचा पक्का विश्वास होता, पण निश्चित विचार करून त्यांना सुचत नव्हतं. धंदा करावा की न करावा म्हणजे हा बिझनेस करावा का नका करा याचा अण्णांच्या मनाला विचार पडला. ते कन्फ्यूज झाले. काय होईल, देवा कसे होईल याचा त्यांच्या मनाला संशय पडला, डाऊट आला.
दामू अण्णा साई गुरूंचे शिष्य होते. त्यांनी बाबांना पत्र लिहिले, कारण दामू अण्णा अहमदनगरला राहायचे आणि साईबाबा शिर्डीला. तर साईबाबांचे ते भक्त होते, शिष्य होते. मग बिझनेस करावा का नाही यासाठी दामू अण्णांनी साईबाबांना पत्र लिहिलं. काय लिहिलं पत्रात दामू अण्णांनी? दामू अण्णा लिहित आहे साईबाबांना की आम्हाला स्वतंत्र बुद्धी नाही, आपणच आमचे छत्र आहात. प्रथम दर्शनी हा व्यापार, हा बिझनेस करावा असं वाटतं, परंतु त्यापासून लाभ होईल की नुकसान हे कृपा करून सांगा. पत्र माधवरावांकडे पाठवलं, माधवरावांकडे, आणि कळवलं दामू अण्णांनी की हे बाबांना वाचून दाखवा आणि काय आज्ञा होईल ती मला पत्राने कळवा, असं दामू अण्णांनी माधवरावांना पत्र लिहून पाठवलं. मला तर हा व्यवहार बरा वाटतो. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या प्रहरी म्हणजे दुपारी 3-3:30 वाजता ते पत्र नगरवरून शिर्डीला माधवरावांच्या हातात पडलं, मिळालं त्यांना. आणि त्यांनी मशिदीत नेऊन बाबांच्या चरणी ते पत्र ठेवलं. तेव्हा बाबांनी विचारलं, काय श्यामा, घाई कसली रे, कसला कागद पायाशी लावतोस? श्याम्याने म्हणजे माधवरावांनी उत्तर दिलं साईबाबांना की बाबा, तो नगरचा दामू शेठ आपल्याला काही विचारू पाहत आहे. साईबाबा म्हणाले, काय बरं, काय लिहितो, काय कसले बेत करतो? मला वाटते तो आभाळाला हात लावू बघतोय. देवाने दिलेले त्याला पुरेसे वाटत नाही. बरे, वाच वाच त्याचे पत्र. श्यामा म्हणाला, म्हणजे माधवराव म्हणाले साईबाबांना पत्र वाचून दाखवताय की बाबा, आपण म्हणता तसेच खरोखर शब्दशः पत्र दामू अण्णांचे आहेत. देवा, आपण येथे स्वस्थ बसता आणि तिकडे भक्ताची अस्वस्थता उठवता, म्हणजे अस्वस्थता घालवतात. मग मनाला चुटपुट लागली की त्याला पायाजवळ आणता. कोणाला स्वतः ओढून आणता, तर कोणाकडून पत्र लिहवता. पत्रातील आशय आधीच सांगता, मग पत्र तरी कशाला वाचवून घेतात, असं माधवराव म्हणाले साईंना. मग बाबा म्हणाले की अरे श्यामा, वाच वाच, माझे काय खरे मानू नकोस. मी तर आपला असाच आहे, मनाला येईल ते आपला उगाच बोलत असतो. मग माधवराव पत्र वाचू लागले आणि बाबा लक्ष देऊन ऐकू लागले. ऐकल्यावर बाबा कळवळून म्हणाले, या शेठजीची बुद्धी चळली आहे, म्हणजे दामू अण्णाची बुद्धी भ्रमिष्ट झाली आहे. पत्राच्या उत्तरात त्याला सांग की तुला घरात काय कमी आहे, आपल्याला अर्धी भाकरी पुरे, लाखाच्या मागे पडू नकोस. दामू अण्णा हे पत्र या उत्तराची वाटच पाहत होते, सारखी वाट पाहत होते. उत्तर येता क्षणीच ते वाचू लागले आणि त्यांचा विरस झाला, म्हणजे ते निराश झाले की साईंची परवानगी नाहीये या बिझनेसला, कापसाच्या. त्यांच्या मनोरथाचा किल्लाच ढासळला, म्हणजे ते जे आशा धरून होते, आणि आशेचा वृक्षच मुळापासून उपटला गेला. आता ते काय म्हणताय स्वतःशी दामू अण्णा की आता 1 लाख कमावू, अर्धा लाख व्याजी लावू, म्हणजे व्याज काढू, म्हणजे लवकरच लखपती, लाखोपती सावकार होऊन, म्हणजे लखपती होऊन आनंदात अहमदनगरात राहू. असे जे मनोराज्य केले होते ते जागच्या जागीच विरघळले आणि दामू अण्णा अत्यंत निराश झाले. ते मनात म्हणाले की हे काय केले बाबांनी, आपण यांना पत्र लिहिले हेच चुकले, आपले आपण नुकसान करून घेतले. पाहता पाहता पुढे आलेले ताटच आपण लाथाडले. म्हणजे त्यांना वाटलं दामू अण्णांना की आपण उगाच साईबाबांना विचारलं, साईंनी नकार दिला, बा हा बिझनेस नको करू म्हणून. मग आपण पत्र लिहिलंच नसतं, विचारलंच नसतं आणि बिझनेस केला असता तर चांगलं झालं असतं बा, असं त्यांना वाटलं. असो, त्या उत्तरात दामू अण्णांना माधवरावांनी असेही सुचवले की कानात आणि डोळ्यात अंतर असते, म्हणजे पत्राने निरोप ऐकवण्यात आणि प्रत्यक्ष सांगण्यात फरक असतो. ही माधवरावांची सूचना वाटून दामू शेठला समक्ष जाणे योग्य वाटले, म्हणजे साईबाबांना आपणच भेटू बा असं वाटलं. न जाणो त्यातच आपले कल्याण असेल, कदाचित ते आपल्याला परवानगी देतील, असा विचार मनात करून अण्णा शिर्डीला आले आणि बाबांपुढे लोटांगण घालून नमस्कार करून जवळ जाऊन बसले साईंच्या. हळूहळू पाय दाबू लागले, परंतु बाबांना विचारण्याचा धीर होत नव्हता. इतक्यात त्यांच्या मनात कल्पना सुचली की बाबांचा नफ्यात भाग ठेवावा. ते मनात म्हणाले, काय म्हणतायत, पाय चेपताना, साईंचे पाय चेपताना साईंजवळ बसून दामू अण्णा स्वतःच्या मनात म्हणताय की हे साईनाथा, या सौद्याला साह्य कराल, मदत कराल तर नफ्याचा काही भाग मी आपल्या चरणी अर्पण करीन.
अशा प्रकारे मनात विचार करत दामुअण्णा क्षणभर साईंचे चरणी मस्तक धरून बसले. संकल्प विकल्प हा मनाचा विशिष्ट स्वभाव आहे. मनातून दामुअण्णांची चळवळ चालली. भक्त मनात अनेक मनोराज्य करतात, परंतु त्यांना आपला खरा फायदा कशात आहे हे कळत नाही. एकट्या गुरुलाच भक्ताचे भविष्य, भूतकाळ आणि वर्तमान काळाचे कल्याण कशात आहे हे ठाऊक असते. आपल्या मनातले विचार कोणी कितीही गुप्त ठेवो, सर्व अंतर्यामी साई महाराज ते मनातले विचार जाणत असतात. त्यामुळे जेव्हा कोणी आपल्या मनातला हेतू साईंच्या पायी प्रेमाने निवेदन करून पूर्ण विश्वासाने त्याबद्दलची योग्य कार्यवाही सांगण्याची विनंती करत असत, तेव्हा साईबाबा त्यांना योग्य तो मार्ग दाखवत असत. हे तर त्यांचे व्रत सर्व भक्तांना ठाऊक होते. साईंचे जो जो त्यांना अनन्यपणे शरण जात असे त्याची संकटे साईबाबा दूर करत असत. गुरु हाच खरोखरीचा आईबाप आहे. गुरु हाच खरोखरीचा आईबाप आहे. अनेक जन्मींचा पालन करता आणि रक्षण करता आहे. तोच श्री विष्णू व शंकर आहे आणि ब्रह्माही आहे. सर्व करणारा आणि करवणारा तोच एक आहे. तान्ह्या लेकराने गोडधोड खायला मागितले तर आई त्याला बाळकडू नावाचे लहान मुलांचे औषध पाजते. लेकराने हातपाय आपटले किंवा ते रडले तरी आईच्या प्रेमाचा निर्णय अगदी ठाम असतो, कारण औषधाच्या कडूपणाचा योग्य वेळी पुढे गुण येत असतो. परंतु त्या लेकराला त्या गुणांची काय कल्पना, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात त्या आईलाच ठाऊक असतात. अण्णांनी जरी भागीदारी ठेवली, म्हणजे साईबाबांना जरी म्हटलं की मनात की साईबाबा मी तुम्हाला यात पार्टनरशिप देतो किंवा जो नफा होईल त्यातला भाग देतो, भागीदारी ठेवली, तरी बाबा काय त्यामुळे मोहात पडतील का? त्यांचे प्रेम भक्तांकडून काही प्राप्त करण्याच्या अपेक्षेने नव्हते. आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी ते सदा तत्पर असत. ज्यांना संपत्ती आणि सोने मातीसारखे होते त्यांना पाती किंवा भागीदारीच्या हिश्श्याची काय किंमत? केवळ दीनजनांच्या उद्धारासाठी, गरिबांच्या भल्यासाठी हे संत जगात अवतार घेतात. यम, नियम, शम, दम यांनी युक्त असे हे संत असतात. यमनियम म्हणजे इंद्रिय आणि मन यांच्या संयमनासाठी, यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी अष्टांग योगातली पहिली 2 भागे, अंग, अष्टांगातले 2 अंग, 8 प्रकारच्या योगातले पहिले 2 योग. आणि शमदम हे म्हणजे मनाचा आणि इंद्रियांचा निग्रह करायचा. यासाठी साधना चतुष्टयापैकी, साधना चतुष्ट म्हणजे 4 प्रकारच्या साधनेंपैकी, त्यांच्या षडसंपत्तींपैकी म्हणजे 6 संपत्त्यांपैकी पहिली 2 कृत्य, म्हणजे पहिले 2 प्रकार शम आणि दम म्हणजे मनाचा निग्रह आणि इंद्रियांचा निग्रह यांनी युक्त, यम, नियम, शम, दम यांनी युक्त माया मात्सर्याचे, मात्सर्य म्हणजे मत्सर, माया म्हणजे ही मोहमाया, कोणावर प्रेम करणं आणि किंवा कोणाचा द्वेष करणं, मत्सर म्हणजे द्वेष करणं, आणि माया म्हणजे कोणावर प्रेम करणं किंवा जीव लावणं, जिव्हाळा वगैरे. तर कोणावर प्रेम करणं आणि कोणाचा द्वेष करणं म्हणजे यम, नियम, शम, दम, माया, मात्सर्य याचे दोष नसलेला, यम, नियम, शम, दम यांनी युक्त आणि माया मात्सर्याचे दोष नसलेला म्हणजे इंद्रिय आणि मन यांचा संयमन असलेला, मनाचा आणि इंद्रियांचा निग्रह असलेला आणि कोणावर प्रेम करणं किंवा कोणाचा द्वेष करणं असा स्वभाव नसलेला, केवळ दुसऱ्यावर कृपा करण्यासाठीच ज्याचे जगणे असते तोच संत होय. दामू अण्णांची ही पाती म्हणजे भागीदारी, पार्टनरशिप त्यांच्या मनातल्या मनात गुप्त होती, परंतु तिच्याबद्दल बाबांनी उघड काय उत्तर दिले ते आदर वृत्तीने श्रोत्यांनी ऐकावे. कारण हे मनात म्हणाले दामू अण्णा की मी तुम्हाला नफ्यातला भाग देईन, पण मला होकार द्या या बिझनेससाठी. मग हे साईबाबांना अंतर्यामी असल्यामुळे कळलंय. भलेही दामू अण्णा बोलून नाही दाखवते तोंडाने, पण त्यांच्या मनात हा विचार आलाय हे साईबाबांनी ओळखले. जीवमात्राच्या मनातील इच्छा तसेच त्यांच्या वर्तमान, भविष्य आणि भूतकाळाच्या घटना हाताच्या तळव्यावरील आवळ्याप्रमाणे बाबांना संपूर्णपणे स्पष्टपणे ठाऊक असतात. आपल्या भक्तांची भविष्यातील परिस्थिती बाबा जाणत असल्याने
ते त्यांना वेळेवर सावध कसे करत याचे स्पष्ट वर्णन ऐकावे. आपण बुवा कशात नाही असे म्हणून आपल्याला हा व्यवहार बरा वाटत नाही अशी प्रेमाची सूचना बाबांनी दिली आणि दामू अण्णा मनात लाजले. साईबाबा काय म्हणाले त्यांना की आपण बुवा कशात नाही म्हणजे मला काही त्याचा तुझ्या बिझनेसशी देणं घेणं नाहीये, त्याच्यात काही मला फायदा नफा काही नकोय, माझा वाटा काही नकोय, असं मोजक्या शब्दात आपण बुवा कशात नाही असं म्हणून साईंनी दामू अण्णांना समजावलं. दामू अण्णा ते समजून मनात लाजले. बाबांचे हे शब्द ऐकून त्यांना खूण पटले आणि मनाचा बेत सोडून ते खाली मान घालून स्वस्थ बसले. नंतर त्यांच्या मनात आणखी विचार आला की तांदूळ, गहू इत्यादी धान्यांचा दुसरा काही व्यापार करावा. त्यावर बाबांचे उत्तर ऐका की रुपयाला 5 शेराच्या भावाने घेशील आणि 7 शेराच्या भावाने विकशील. बाबांचे हे बोल ऐकून अण्णा मनात खजील झाले. म्हणजे जितक्या पैशात घेशील बिझनेस करण्यासाठी धान्य आणि विकावं लागेल मात्र त्याच्याहून महाग, म्हणजे तुला नफा होणार नाही असा त्याचा अर्थ. साईंच्या दृष्टीस न पडे असे कोठेही काही घडत नसे. खाली वर जिकडे तिकडे सर्वत्र त्यांना स्पष्ट दिसणारे असते. इकडे दामू अण्णांचा मित्र खोल विचारात पडला. काय करावे त्याला समजेना. अण्णांचे उत्तरही नव्हते. इतक्यात दामू शेटने त्याला पत्र लिहून घडलेला सर्व वृत्तांत कळवला. तो वाचून त्या मित्राला आश्चर्य वाटले. तो मनात म्हणाला की नशिबाचा फेरा किती विचित्र असतो. तो मित्र म्हणतोय, सौदा चालून आला होता, स्वतःच का विचार केला नाही, फकीराच्या नादी कशाला लागला आणि फुकट लाभ घालवून बसला. देव देतो कर्म नेते होणाऱ्यासारखी बुद्धी होते. असा चोख व्यवहार जेथे होतो तेथे हा फकीर मध्येच आडवा काय यावा. काम धंदा सोडून जे वेड्यावाणी दारोदार तुकडे मागून पोट भरतात ते सांगून काय सांगतील. असो, दामू अण्णाच्या नशिबीच नव्हते म्हणून त्याला अशी बुद्धी झाली. आता आपण दुसरा कोणीतरी भागीदार पाहावा, पार्टनर पाहावा. यद भावी न तद भावी, भावी चे अन्य तदन्यथा, म्हणजे जे घडायचे नाही ते घडणारच नाही आणि जे घडणार असेल ते वेगळ्या तऱ्हेने घडणार नाही. म्हणजे जे जसं घडायचे ते तसंच घडेल, म्हणजे ते तसेच निश्चित घडेल असा याचा अर्थ. असो, अशा प्रकारे दामू अण्णा स्वस्थ बसले आणि ज्यांचे कर्माचे फळ अंगावर पडणार होते ते त्या मित्राचे भागीदार झाले आणि संकटात पडले. म्हणजे त्यांना वाटतच होतं दामू अण्णांना की आपण हा बिझनेस करावा. तर मित्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आणि साईंनी नकार दिला. प्रत्यक्ष आणि पत्रात पण नाही सांगितलं आणि प्रत्यक्ष भेटायला आल्यावरही दामू अण्णांना साईबाबांनी नाही सांगितलं बिझनेस करायला, तरीही ते करतायत दामू अण्णा. आणि त्यामुळे ते भागीदार झाले त्या मित्राचे आणि संकटात पडले. ते सट्टा करायला गेले. सट्टा म्हणजे पुढे मालाची किंमत चढेल किंवा उतरेल याचा अंदाज बांधून केलेला जोखमीचा रिस्कचा जो व्यवहार आहे, बिझनेस आहे, तो एक प्रकारे सट्टा आहे, जुगार आहे. तर ते सट्टा करायला गेले, परंतु त्यांचा दिवस उलटा उगवला. म्हणजे त्यांना फळ मिळालं नाही, नफा झाला नाही. त्यांना दुर्दैवाचा फटका बसला आणि तोटा झाला. दामू अण्णांना जणू काय त्या फकीराच्या दंड्याचा मारच बसला. आपला दामू अण्णा किती नशिबाचा व शहाणा, त्याचा साई खरोखरच अनमोल मोती आहे. केवढी त्याची भक्ताविषयी कळकळ. मित्र म्हणून दामू अण्णा माझ्या नादी लागला नसता तर चांगलाच फसला असता. त्या फकीराच्या नादी लागून बिचारा वाचला. खरोखरीच केवढी त्याची श्रद्धा. त्याच्या वेडेपणाची मी केलेली थट्टा आणि माझ्या शहाणपणाची घमेंड व्यर्थ होती याचा मला अनुभव आला. त्या फकीराची मी उगीच निंदा केली. तसे न करता मीही त्याच्या नादी लागलो असतो तर मलाही त्याने वेळेवर जागे केले असते आणि ही फसवणूक झाली नसते, असं त्यांच्या मित्राला वाटलं. म्हणजे दामू अण्णा यांचा तोटा होणार होता, तो झाला नाही असा याचा अर्थ आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं वाचताना जरा माझी गफलत झाली, मी क्षमा मागतो. हा भाग वाचताना की दामू अण्णांचा मित्र म्हणत होता, पण साईंनी त्यांना सांगितल्यामुळे त्यांनी ते पुढे नाही पडले त्या बिझनेसमध्ये. मला वाटलं त्यांनी बिझनेस केला, परंतु त्यांच्या मित्राने कितीही म्हटलं त्यांना, पण ते मित्राचे भागीदार झाले. ते त्या मित्राचे भागीदार झाले आणि संकटात पडले. कोण? दुसरे, दामू अण्णा नाही. दामू अण्णा स्वस्थ बसले आणि त्यांच्या मित्राचं भागीदार आणखीन कोणीतरी झालं. आणि मग त्यामुळे जेव्हा तोटा झाला त्यांच्या मित्राला आणि त्या दुसऱ्या मित्राला,
तेव्हाही तो बिझनेस खराब झाला, तोटा झाला. दुर्दैवाचा, नशिबाचा फटका बसला. त्यांचा बिझनेसचा नफा होणार होता तो झालाच नाही, उलटा नुकसान झालं. आणि त्यामुळे हे साईंमुळे झालंय हे त्या मित्राला कळलं, जो आधी नकार देत होता की तू कोणा फकीराच्या नादी का लागतोयस, असं दामू अण्णांना जो सांगत होता, मुंबईचा मित्र. आणि त्याला कळलं की दामू अण्णा किती नशिबाचा आणि शहाणा आहे की साईंनी त्याला साईंसारखा अनमोल मोती मिळालाय त्याला, की साईबाबांनी भक्ताविषयी कळकळ होती साईबाबांना आणि दामू अण्णा हे त्याचे भक्त आहेत, तर दामू अण्णा माझ्या नादी लागला नाही, तो लागला असता तर फसला असता बुवा, हे त्या मित्रालाच कळलं स्वतः नंतर. कारण त्याचं नंतर नुकसान झालं त्या बिझनेसमध्ये. आणि दामू अण्णांचं होणार होतं, पण दामू अण्णांना साईंनी स्वस्थ बसवलं. इथे लिहिलंय, अशा प्रकारे दामू अण्णा स्वस्थ बसले, म्हणजे साईबाबांचं त्यांनी ऐकलं आणि ते बिझनेसमध्ये पडले नाहीत, त्यामुळे ते वाचले. आणि मित्राला हे कळलं की आपण नाही म्हणत होतो आणि दामू अण्णाला बोलत होतो की तू कशाला कोणाचा ऐकतो, कोणत्या फकीराचा ऐकतो, ज्याला स्वतःच भिक्षा मागून जो खातो त्याला बिझनेसचं काय कळणार, वगैरे वगैरे. पण हे चुकीचं होतं. त्याच्या वेडेपणाचा मी केलेली थट्टा आणि माझ्या शहाणपणाची घमेंड व्यर्थ होती, याचा मला अनुभव आला आणि मी त्या फकीराची उगीच निंदा केली, असं त्या मित्राला कळलं. स्वतःचं शरम वाटली, जो बिझनेस करायला सांगत होता दामू अण्णांना. आता ही गोष्ट इथे झाली. आता आणखी एक गोष्ट सांगून दामू अण्णांच्या वृत्तांताला आवरूया. ही गोष्ट ऐकून श्रोत्यांच्या चित्ताला आनंद होईल आणि बाबांचे कौतुक वाटेल. एकदा पहा, असे घडले की गोव्याहून एक पार्सल आले. कोणीतरी मामलेदार म्हणजे मालमत्तेचा अधिकारी, गव्हर्नमेंटचा अधिकारी, राळे या नावाने नामांकित आंबे धाडले. राळे आडनावाचा एक मामलेदार होता फेमस, तर त्याने आंबे पाठवले आणि बाबांच्या पायी अर्पण व्हावेत म्हणून माधवरावांच्या नावाने कोपरगावी स्वीकार होऊन शिर्डीला ते आंबे आले. मशिदीत बाबांसमोर उघडता त्यातून सुंदर आंबे निघाले. ते गोड सुवासाने दरवळणारे आंबे 300च्या वर भरले. बाबांनी ते पाहिले आणि माधवरावांजवळ दिले. माधवरावांनी त्यातून 4 आंबे कोळंब्यात टाकले. कोळंब म्हणजे आंबे ठेवायची, जपून ठेवायची जागा, भांड वगैरे. तर त्यात ते ठेवले आणि बाकीचे बरोबर घेऊन गेले. आंबे कोळंब्यात पडताच बाबा तोंडाने काय म्हणाले पहा, की हे आंबे दामू अण्णासाठी आहे, तेथेच पडलेले राहू द्या. यानंतर 2 तासांनी दामू अण्णा पूजा साहित्य घेऊन मशिदीत आले. पूर्वी घडलेले दामू अण्णांना काही माहिती नव्हते. बाबा मोठ्याने बोलू लागले, हे आंबे दाम्याचे आहेत, दामू अण्णाचे, आपले नव्हेत. लोक ते खायला टपलेत, तरी ज्याचे आंबे त्यानेच खावेत. कोणाची वस्तू आपण का बरं खावी? ज्याचे आंबे असतील त्यानेच ते खावेत आणि खाऊन मरून जावे, असं साईबाबा बोलले सगळ्यांसमोर. हा बाबांचा प्रसादच आहे, अशा भावनेने दामू अण्णांनी त्या आंब्यांचा, 4 आंब्यांचा सहजपणे स्वीकार केला. भलत्याच किंवा अशुभ अर्थाला भिवू नये हे अण्णांना ठाऊक होते. नंतर पूजा संपवून अण्णा गेले, पण पुन्हा येऊन विचारू लागले की ही फळे कोणाला देऊ कळत नाही, मोठ्या पत्नीला की धाकट्या पत्नीला देऊ. बाबा म्हणाले की धाकटीला दे, तिला 8 मुले होतील, 4 मुलगे आणि 4 मुली या आंब्यांच्या खेळातून जन्माला येतील, असं साईबाबा दामू अण्णांना म्हणाले. कारण की दामू अण्णांना तोपर्यंत 2 बायका होत्या, पण मूल नव्हते. पोटी पुत्र संतान नव्हते, म्हणून खूप प्रयत्न करावा, साधू संतांची सेवा करावी, पुण्य मिळवावं आणि त्यांची कृपा आशीर्वाद मिळावेत म्हणून दामू अण्णांना साधू संतांचा नाद लागला होता. तसेच ग्रहांची अनुकूलता प्राप्त व्हावी म्हणून त्यांना ज्योतिषशास्त्राचा छंद जडला होता आणि स्वतःच ते ज्योतिषी झाले होते. नशिबात संततीच नाही, हाच ज्योतिषशास्त्राचा अखेरचा निर्णय होता. हे अण्णा जाणून होते की आपल्याला मूल होणार नाही, असंच सगळे ग्रह नक्षत्र नशीब सांगते, म्हणून ते निराश होऊन बसले होते. परंतु साईबाबा प्रसन्न झाले आणि त्यांच्या तोंडचे हे आश्वासनयुक्त शब्द ऐकून, साईंनी दिलेलं आश्वासन की तुम्हाला 4 मुलं आणि 4 मुली होतील, दुसऱ्या पत्नीपासून, लहानीपासून, तिला हे आंबे द्या, हे ऐकून दामू अण्णांना पुन्हा आशा उत्पन्न झाली. असो, पुढे काही काळाने बाबांची अक्षरे सफल झाली. म्हणजे जे बाबा साईबाबा बोलले, वचन दिले, आशीर्वाद दिले ते करेक्ट झालं आणि संत प्रसाद रूपी आंब्यांचा मोहर आला, संतती रूपी फळांचा बहर आला.
म्हणजे मुलं झालेत दामू अण्णांना. बाबा जसे बोलले तसेच घडले. दामू अण्णांचे आपले भविष्य खोटे ठरले. साईंचे बोल अमोघ ठरले आणि त्यांच्या वचनाप्रमाणे मुले झाली. असो, ही बाबांची वाणी म्हणजे त्यांचे शब्द ते देहधारी असतानाची होती. परंतु पुढे देहत्यागानंतर म्हणजे साईंनी जेव्हा देहत्याग केला, अवतार संपवला, तेव्हा त्यानंतरचा सुद्धा आपल्या या वाणीचा महिमा स्वतःच त्यांनी निश्चित करून ठेवलेला होता. साईबाबा स्वतःच्या शब्दांबद्दल वचन देत आहेत. ते काय म्हणताय भक्तांना, की साईबाबा आपल्याला म्हणताय की मी जरी गतप्राण झालो तरीही माझे वाक्य प्रमाणच माना. माझी हाडे देखील माझ्या तुर्वतीमधून म्हणजे माझ्या समाधीमधून तुम्हाला आश्वासन देतील. मी काय, पण माझी तुर्वत सुद्धा म्हणजे माझी समाधी सुद्धा तुमच्या बरोबर बोलत राहील आणि तिला माझ्या समाधीला जो अनन्यपणे शरण जाईल त्याच्याबरोबर ती समाधी सुद्धा डोलत सुद्धा राहील. मी डोळ्याआड होईन, साई म्हणताय, मी डोळ्याआड होईन याची चिंता करू नका. माझी हाडे बोलताना आणि तुमच्याशी कानगोष्टी करताना तुम्ही ऐकाल. मात्र माझे स्मरण करा, मात्र माझे स्मरण करा. अंतःकरणात माझ्याबद्दल विश्वास ठेवा आणि निरीच्छपणे माझे भजन करा. कोणत्याही इच्छेशिवाय माझे भजन करा, म्हणजे आपले कल्याण साधलेले व्हाल, असं साईबाबा वचन देतात. बाबांची ही वाक्य आठवून हेमाडपंत भारावून जातात आणि प्रार्थना करतात. हेमाडपंत जे लेखक आहेत त्यांनी हे लिहिलंय साईबाबांचे शब्द साईंच्याच शब्दांमध्ये, आणि हे लिहिल्यानंतर हे साईंचे बोल वचन इथे भक्तांना आपल्याला सांगितल्यानंतर गहिवरून आलेलं आहे हेमाडपंतांना, आणि ते विनंती करतायत, प्रार्थना करतायत साईबाबांना. ती आता ऐका. हेमाडपंत साईबाबांना प्रार्थना करताय की हे भक्तांच्या इच्छा पुरवणाऱ्या कल्पवृक्ष असलेल्या सर्व शक्तिमान साई सद्गुरो, तुझ्याकडून नाना तऱ्हेने दयेची हीच याचना करतो की या हेमाडपंताला तुझ्या चरणांचा वियोग न घडो, म्हणजे तुझ्या कृपेपासून तुझ्या छत्रछायेपासून दूर मी न जाओ. हे भक्तजनांवर करुणा करणाऱ्या गुरुवरा म्हणजे दया दाखवणाऱ्या गुरु, आमच्या मदतीला धावून ये आणि आम्हाला पलीकडच्या काठावर म्हणजे परमात्म्याजवळ नेऊन पोहोचव. या संसारात जराही विश्रांती लाभत नाही, आराम मिळत नाही. जन्म मरणांच्या खेपा आता पुरे, म्हणजे परत परत जन्म घेणं, मरत राहणं वेगवेगळ्या जीवांच्या योनीमध्ये, तर हे आता पुरे. मनाला वाटेल तसे वागणाऱ्या या संसारातील विषयांचाच विचार करत असणाऱ्या आम्हाला या विषयभोगांपासून परत फिरव आणि आमची वृत्ती अंतर्मुख करा. हे साईनाथा, या संसार सागरात आम्ही लाटांप्रमाणे सैरावैरा वाहत चाललो आहोत, म्हणजे आम्ही मायामोहामध्ये अडकलेलो आहोत, सुखदुःखामध्ये अडकलेलो आहोत. वेळीच हात देऊन या संसारातून सोडवा ना आम्हाला हे साईनाथा. इंद्रिये स्वच्छंदपणे मोकाट सुटून आणि तिने वागण्याकडे प्रवृत्त होत आहेत, म्हणजे धर्मानुसार आमचे इंद्रिय वागत नाहीयेत. या अनियंत्रितपणे वाहणाऱ्या नदीला बांध घाला आणि इंद्रिय समूहाला माघारी फिरवा. जोपर्यंत इंद्रिये अंतर्मुख होत नाहीत तोपर्यंत आत्मा परमात्मा समोर दिसत नसतो, आणि जोपर्यंत आत्मा समोर दिसत नाही तोपर्यंत सर्वश्रेष्ठ शाश्वत सुख म्हणजे आत्मानंद कुठलं, कस काय लाभेल? नाही लाभणार. जन्मच फुकट जाईल. कलत्र म्हणजे बायको, पुत्र म्हणजे मुलं, किंवा मित्रपंक्ती म्हणजे मित्र वगैरे, यापैकी कोणीही शेवटी कामाला येत नसतात. तूच एक अखेरचा शेवटचा सुख आणि मोक्ष देणारा सोबती आहेस. हे साई महाराज, कर्म आणि अकर्म, अकर्म म्हणजे कर्म न करणं किंवा कर्म करून त्याचं फळ न मनात धरणं, अपेक्षा न ठेवणं, यांचे पाश सैल करून एक वेळ आम्हाला दुःखा वेगळा कर. कर्म अकर्म यांचे बंधन पाश दूर कर, सैल कर आणि आम्हाला दुःखापेक्षा वेगळं कर. आपल्या कृपेच्या बळाने या दीनदुबळ्यांचा उद्धार करा. हे अत्यंत पवित्र अशा साईराया, आपल्या कृपेच्या सामर्थ्याने वादावादी सारख्या वाईट प्रवृत्तींचा मुळासकट नाश करा आणि आमच्या जिभेला आपल्या नामाचा चाळा लागू द्या. मनाला असे प्रेम द्या की ज्यामुळे संकल्प विकल्प म्हणजे काहीतरी करायचा निर्णय आणि काही करायचं का नाही करायचं असं कन्फ्युजन, संकल्प विकल्प मनात येणारच नाहीत. शरीर आणि घरदार यांचे भानच राहणार नाहीत आणि मीपणा पळून जाईल.
असे करा. फक्त तुझे नामस्मरण घडावे, इतर कसली आठवण न व्हावी आणि मनाला चंचलतेचा स्पर्शही होऊ नये, म्हणजे मन स्थिर राहावं. तू आम्हाला पोटाशी धरलेस तर आमची अज्ञानाची अंधारी रात्र मावळेल आणि तुझ्या प्रकाशात सुखाने आम्ही नांदू. मग आम्हाला कसलीही कमतरता असेल का? तू जे आम्हाला आपले चरित्ररूपी अमृत पाजलेस आणि थापटी मारून जागे केलेस, हे पुण्यकार्य काय साधेसुधे आहे का? असं विनंती करत आहेत लेखक हेमाडपंत साईंना ही कथा लिहिताना. पुढील अध्याय हेमाडपंत आपल्याला सांगताय की आता आपल्याला सांगतायत हेमाडपंत श्रोत्यांना की पुढील अध्याय जो 26वा अध्याय आहे तो याहून गोड असेल आणि ऐकणाऱ्यांची हौस पुरवेल. त्यांची साई चरणी आवड वाढेल आणि श्रद्धा चांगली बळकट होईल. आपल्या गुरुचे चरण सोडून शिर्डीत दर्शनाला आलेले एक भक्त बाबांच्या चरणांना वंदन करीत असताना बाबांनी त्यांना त्यांच्या गुरुच्या चरणी दृढ केले. तसेच दुसरे एक श्रीमंत परंतु संकटग्रस्त गृहस्थ पत्नी आणि मुलासकट साईंच्या दर्शनाला आले असताना त्यांचा मनोदय कसा पुरवला. अपस्माराने म्हणजे फेफऱ्याने म्हणजे एका रोगाने पिडलेल्या त्यांच्या मुलाला नुसत्या दर्शनाने रोगमुक्त कसे केले आणि पूर्वी झालेल्या दृष्टांताची आठवण कशी दिली, हेही या सगळ्या गोष्टी पुढच्या अध्यायात ऐका. हेमाडपंत साईंना शरण येऊन श्रोत्यांना आदरपूर्वक विनंती करत आहेत की साई कथा ऐकण्यास आसक्त व्हा आणि कानांचे सार्थक करून घ्या. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा भक्त अभीष्ट संपादनम म्हणजे भक्ताच्या कल्याणाचं, त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचं वचन जे साई देताय ते या नावाचा 25वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम. 25वा अध्याय झाला. 26वा अध्याय आहे अपस्मार आत्महत्या निवारणम तथा निजगुरु पदस्थिरीकरणम. याबद्दल आपण उद्या ऐकणार आहोत, उद्या रात्री 9 वाजता. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा, सभासद व्हा, आपल्या कुटुंबाचा भाग व्हा आणि हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. इतर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा हा व्हिडिओ आणि इतर व्हिडिओ चॅनलवर जाऊन नक्की पहा. गुड रीडिंग चॅनल या शब्दावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाल आणि तिथे व्हिडिओ पाहू शकाल. इतर व्हिडिओ जे साई सच्चरित्राचे आहेत आणि इतरही साई भक्तीचे किंवा गणेश भक्तीचे, आरत्यांचे अर्थ सांगणारे, स्तोत्रांचे अर्थ सांगणारे किंवा 16 सोमवारच्या व्रतकथेचे किंवा एकादशी महात्म्याचे असे व्हिडिओ सध्या उपलब्ध आहेत. आणि इतर भविष्यात येणारे व्हिडिओ, इतर ग्रंथ, त्यांचे अर्थ, इतर श्लोक आणि स्तोत्र आणि आरत्यांचे अर्थ आपल्या मराठीत आपल्याला समजून घेण्यासाठी तुम्ही नक्की बेल आयकॉनला क्लिक करा, जी घंटी दिसते आहे. तिथला ऑल नोटिफिकेशन हे ऑप्शन निवडा, म्हणजे पूर्वसूचना तुम्हाला प्रत्येक वेळी मिळेल. आणि तुम्हाला काय वाटतंय, हे व्हिडिओ कसे वाटतायत, हा प्रयत्न कसा वाटतोय, या अर्थातून तुम्हाला काय समजतंय, कसं वाटतंय हे नक्की कळवा. खाली कमेंट सेक्शनमध्ये तुमचे अभिप्राय, तुमचे मत लिहा. तुम्हाला काही विचारायचं असेल तेही नक्की लिहा. आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. ओम साईराम.